या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करा. दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक मानधन द्या. या मागण्यांसाठी प्रहारचं आमदार सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन. शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजता शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणं, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीनं टेंभा आंदोलन करण्यात आलं आणि मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले, महाराष्ट्र शासनानं निवडणुकीपूर्वी सर्वपक्ष आमदार महोदयांनी त्या पक्षांची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं. आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईनं शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं सिद्ध झालंय. अशी परिस्थिती असताना विधानसभेत निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाहीत अथवा त्या पक्षाचे प्रमुख त्या संदर्भात भूमिका घेत नाहीत. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तींचा महाराष्ट्र आहे. एप्रिल महिन्यात 11 एप्रिल ही शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारं, शेतकऱ्यांच्या समस्याला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती, तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधित्व करतायत, तो हक्क देणारं त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत आलेलं सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करण्याबाबत, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा असं सांगितलं. सदर आंदोलनावेळी हे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय. यावेळी रुग्णसेवक बाबा मिस्त्री, फैसल सालार, मनोहर दोंतुल, बख्त्यार शेख, रफिक इनामदार, मोहसिन खान, निरंजन ख्याडे, करमाळा, जाफर सय्यद, फैरोज शेख, सादिक देवनी, अयाज बांगी, फिरोज पठाण, उस्मान नदाब, अमजद खान पठाण, आदिल शेख, अतिक शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो. परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे. ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या, मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं. आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला. सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू, तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता. शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे. येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, हे आम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेबांची निवडणुकीपूर्वी यांनी प्रभू रामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही. त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्व बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत. त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा. आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर,
जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.